दरम्यान राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर संजय राऊतांनी मात्र टोला हाणलाय। त्यांचा आमरसपुरीचा बेत होता असं राऊतांनी म्हटलेलं आहे। आमरसपुरी खायला गेले होते, कॅफे आहे ना तो, काल आमरसपुरीचा बेत होता। विचारा, मी नसेल म्हणजे मी खोटं बोलत नाही। काल उपवासाचा दिवस असल्यामुळे त्यांचा ते असे बाहेर उपवास करतात असे। बातमी काँग्रेसच्या गोटातून आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे नागपूर येथे सद्भावना रॅली होणार आहे। नुकत्याच नागपुरात झालेल्या हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक प्रकरणी यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। यात्रेत शहर कमिटी, सर्व सेल, आघाड्या आणि ब्लॉक कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आलेत। या सद्भावना शांती मार्चमध्ये प्रभारी रमेश चेन्निथला, कुणाल चौधरी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, त्याचबरोबर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झालेत। काँग्रेस नेत्यांनी दीक्षाभूमी इथं जाऊन अभिवादन देखील केलेलं आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत। प्रवीण, आज काँग्रेस कमिटीतर्फे नागपूर येथे सद्भावना रॅली होते, नेमका काय संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येतो किंवा काय या मागे मोटिव्ह आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाल परिसरातल्या शिवतीर्थ मध्ये मी आत्ता आहे आणि याच ठिकाणून सद्भावना शांती रॅली जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। आता या ठिकाणी रमेश चेन्निथला जे आहे ते दाखल होतील आणि यासोबत हर्षवर्धन सपकाळ जे आहे ते सुद्धा दाखल होतील। माझ्या मागे आपण पाहू शकत असाल, या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहे। आता मुळात काँग्रेसच्या समोर गटबाजी हे सगळ्यात मोठं आव्हान आहे, त्यामुळे गटतट नष्ट करून सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचे प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे सगळे गटतट नेते मंडळी एकत्र करून या ठिकाणी लोक जे आहे ते आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि कार्यकर्ते जमलेले आहे। काही लोक आपल्यासोबत त्यांना विचारूया, ते इथे जमलेले आहे। काय तुमच्या भावना आहे, इथे तुम्ही जमलेला आहात महाल परिसरामध्ये? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सपकाळजी आणि नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमचे विकासभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आज महाल इथून सद्भावना शांती यात्रा सुरू होत आहे। कारण आपण पाहिलं असतं मागच्या महिन्यामध्ये या शिवाजी महाराज चौकातून, छत्रपती शिवाजी महाराजच्या चौकातून एक मोठी दंगल घडलेली होती आणि महाराष्ट्रामध्ये जी अराजकता पसरलेली आहे, जिथे जागोजागी जे दंगली होत आहेत आणि नागपूरमध्ये या दंगलीने एक भयानक रूप घेतलं मागच्या महिन्यामध्ये आणि हजारो कोटीचं नुकसान झालं, जीवितहानी झाली। या सर्व नागपूर शहराला शांत करण्यासाठी ही काँग्रेसतर्फे सद्भावना यात्रा काढत आहे। यामध्ये नागपूर शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, सेवादलचे पदाधिकारी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी हे सर्व मिळून या नागपूर शहराला एक शांततेची वाटचाल भेटली पाहिजे, यासाठी ही सद्भावना शांती यात्रा आज इथून निघत आहे। आपण पाहू शकतो 17 मार्च रोजी हिंसाचार नागपूरमध्ये झाला होता। या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेने एक आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर रात्री जे आहे ते या ठिकाणी जमाव आला होता आणि जमावांनी या ठिकाणी दगडफेक जी आहे ते केली होती। आता सुरक्षा व्यवस्था जी आहे तैनात करण्यात आलेली आहे आणि या परिसरामध्ये मोबाईल सर्व्हिलन्स युनिट जे आहे ते लावण्यात आलेलं आहे आणि हे युनिटच्या माध्यमातून हाय क्वालिटी CCTV जे आहेत ते असतात आणि हाय फ्रिक्वेन्सी उपकरणं जे आहेत ते असतात। त्यामुळे आता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरामध्ये या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्यामुळे काँग्रेसच्या वतीनं हे जे सद्भावना शांती रॅली आहे ही आयोजित करण्यात आली आहे। ही छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बडकत चौकातून परिसरामध्ये राजवाडा पॅलेस हॉटेलला तिथपर्यंत जाईल। पण आता पोलिसांसोबत चर्चा करून या ठिकाणी आता मार्ग जो आहे तो निश्चित झाला आहे, त्यावर चर्चा सुरू आहे। निश्चितच प्रवीण, आपले याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। कालपासून प्रशासनाशी या संदर्भातली स्थानिकांची चर्चा सुरू आहे आणि या चर्चेच्या सोबतच आम्ही सहिष्णुतेच्या वातावरणात काढत आहोत। वही बनाएंगे, कुठलाही इश्यू करायचा नाही। आमचा मुद्दा थेट आहे, आम्हाला सद्भावना निर्माण करायची आहे आणि सद्भावना निर्माण करण्याकरता आमचं सगळ्यांना सहकार्य राहील आणि त्यामुळे इथून काढावी तिथून काढावी हा आमचा संदेश। आम्ही महाराष्ट्रभर पदयात्रा काढत आहोत, त्यामुळे हा जो मुद्दा हा गैरलागू आहे असं मला वाटतं।